आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद 4 जागेसाठी 17 उमेदवार तर पंचायत समितीचे 8 जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 30 तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 68 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले। तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना अशा उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होत आहे। भाजपतर्फे दिघंची गटातून कल्लप्पा दादो कुटे, निंबवडे गटातून माधवी ब्रह्मदेव पडळकर, करगणी गटातून दादासाहेब आनंदा होबाले, खरसुंडी गटातून चंद्रकांत श्रीरंग भोसले यांना भाजप पक्षाने उमेदवारी दिली आहे। तर शिवसेनेने शिंदे गट, दिघंची जिल्हा परिषद गट पृथ्वीराज तानाजी पाटील, निंबवडेतून विद्याताई सचिन मोठे, खरसुंडीमधून जयदीप मोहनराव भोसले यांना उमेदवारी दिली आहे। तर करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विनायकराव मासाळ यांना उमेदवारी दिली आहे। विनायकराव मासाळ यांना शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल सेठ पाटील यांनी पाठिंबा दिला आहे। काँग्रेस पक्षाने करगणी जिल्हा परिषद मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना एकमेव उमेदवारी देऊन काँग्रेसचे अस्तित्व टिकवले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खरसुंडी जिल्हा परिषद गट शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शेखर निचळे यांना उमेदवारी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे 3 पंचायत समिती गणात उमेदवार उभे केले आहेत। राज ठाकरे यांच्या मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी करगणी जिल्हा परिषद गटात एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे। आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरण बदललेली आहेत। त्यामुळे शिवसेना विरोधात भाजप अशी प्रमुख निवडणूक लढत होत आहे। आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जनार्दन झंबल यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे। तर आमदार सुहास बाबर यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे आटपाडी तालुक्यात भाजप विरोधात शिवसेना असा सामना रंगला आहे। भाजप पंचायत समिती गणातील उमेदवार दिघंची वंदना संदीप शिंदे, विटलापूर वैभव कैलास हेगडे, निंबवडे जयवंत राजाराम सरगर, घरनिकी वैशाली रमेश कातुरे, करगणी संभाजीराव शिवाजीराव पाटील, माडगुळे दादासाहेब विठोबा मोठे, खरसुंडी लता अर्जुन पुजारी, नीलकर्जी पौर्णिमा विजय मारगुडे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत। शिवसेनातर्फे पंचायत समिती गण दिघंची कल्पना देवेंद्र पुसावळे, विटलापूर दिलीप अण्णा हेगडे, करगणी दत्तात्रय हनुमंत पाटील, माडगुळे रामदास दत्तात्रय सूर्यवंशी, खरसुंडी मीनाक्षी रमेश पुजारी, नीलकर्जी सुनीता दत्तात्रय सरगर, निंबवडे सचिन नाना मोठे, घरनिकी अहिल्या शरद पुकळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करगणी महेश श्रीरंग सरगर यांनी अपक्ष उमेदवारी दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे जीप 1 व 3 गणातून निवडणूक लढवत आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा परिषद खरसुंडी, जिल्हा परिषद गट शेखर सोमनाथ निचळ, खरसुंडी पंचायत समिती गण मयुरी रोहित भांगे, नीलकर्जी पंचायत समिती गण अंजली अजित खंदारे, विटलापूर गण विशाल दिलीप चंदनशिवे निवडणूक लढवत आहेत। करगणी जिल्हा परिषद गटातून धनाजी तुकाराम जावीर अपक्ष, दिघंची जिल्हा परिषद गटातून संदेश नागेश खटके अपक्ष, निलेश बयाजी धोत्रे अपक्ष, खरसुंडी जीप गटातून सत्यवान आप्पासाहेब गलांडे अपक्ष, शफीक नूर मोहम्मद तांबुळी अपक्ष, अर्जुन नाना जावीर अपक्ष निवडणूक लढवत आहेत। एकंदरीतच आटपाडी तालुक्यात 4 जिल्हा परिषद जागेसाठी 17 उमेदवार तर पंचायत समितीचे 8 गणासाठी 26 उमेदवार उतरले आहेत। त्यांना आज चिन्ह वाटप झाले आहे।